राज्य सरकारकडून गॅस वितरणासाठी नवी नियमावली जाहीर. शाळा, आश्रमशाळा आणि अंगणवाड्यांना 100% पुरवठा करण्याचे आदेश. दररोजचा पुरवठा अहवाल सादर करणं बंधनकारक. मुंबई आणि पुण्यात आजही सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा. रिकामे सिलेंडर घेऊन नागरिक वेटिंगवर. गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांची मोठी गर्दी. मुंबईमधील वरळीमध्ये गॅस सिलेंडरचा काळा बाजार उघड. शिधा वाटप विभागाच्या धाडीत अवैध विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई. भंडारा, जालन्यासह अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरची साठेबाजी. पुरवठा विभागाकडून जालन्यामध्ये 59 टन भंडाऱ्यातून 37 सिलेंडर जप्त. अवैध साठवणूक करणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई. मुंबईमधील सीएसएमटीच्या बाहेरील खाऊगल्लीमध्ये खवय्यांचे हाल. गॅस अभावी शेगडीवर जेवण बनवण्याची दुकानदारांवर वेळ. प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं दुकानदारांकडून खंत व्यक्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस अभावी अनेक पोळी भाजी केंद्रांना टाळे, तर हॉटेल आणि खानावळी बंद झाल्यानं नागरिकांच्या जेवणाचे वांदे. महिलांच्या रोजगारावरही प्रश्न उपस्थित. शिर्डीमध्ये साई प्रसादालाही गॅस टंचाईची झळ बसली. प्रसादाची पाकिटं मर्यादित, त्यामुळे वितरणात कपात. साई भक्तांना आजपासून प्रसादात एकच लाडू दिला जाणार. नागपूरच्या मंगल कार्यालयामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचं विघ्न. केटरिंग व्यावसायिकांकडून पुढील सर्व ऑर्डर्स रद्द, तर गॅस नसल्यानं काही व्यावसायिकांवरती चुलीवर स्वयंपाक करण्याची नामुष्की ओढावली. साताऱ्यातला गॅस पुरवठा हा सुरळीत असल्याचा प्रशासनाचा निर्वाळा. गॅस टंचाई नाही, अफवांवरती विश्वास ठेवू नका. जिल्हाधिकाऱ्यांचं जनतेला आवाहन. आखाती युद्धाचा गॅसनंतर भाजीपाला मार्केटलाही फटका. पंढरपूरमध्ये मागणी घटली. केवळ 10% भाज्यांची विक्री. मार्केटमध्ये शुकशुकाट. उरलेला माल फेकून देण्याची वेळ ओढावली. दिल्लीतील घोषणेचा दाखला देत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. नरेंद्रही गायब आणि सिलेंडरही गायब. राऊतांची टीका. तर रोज सकाळी भोंगा वाजवून अफवा पसरवण्याचं काम सुरू. बनियांचा पलटवार. इराणचे नवे सुप्रीम लीडर मोजतबा खामेनी अमेरिकेकडून दहशतवादी घोषित. खामेनींसह 10 इराणी नेत्यांची माहिती देणाऱ्याला $1 कोटी बक्षीस. साताऱ्याच्या पिंपळोशी गावाचा सुपुत्र बाळकृष्ण निकम अजरामर चीन सीमेवरती ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान कर्तव्य बजावताना वीरमरण. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार. सोनम वांगचुक यांची 6 महिन्यांच्या नजरकैदेतून सुटका. केंद्रीय गृह मंत्रालयाचा हा मोठा निर्णय. विविध समुदाय नेते आणि महत्त्वाच्या व्यक्तींसोबत संवाद साधल्यानंतर हा निर्णय. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन 4 दिवस बंद राहणार. संवर्धनासाठी मंदिराचा गाभारा 14 ते 18 मार्च बंद, तर भाविकांना केवळ उत्सव मूर्ती दर्शन. पुण्यात उन्हाचा चटका वाढला. तापमानाचा पारा 37 अंशांवर. उन्हाचा कडाका आणखी वाढण्याचीही शक्यता. पश्चिम विदर्भावरती पाणी टंचाईचं सावट. अप्पर वर्धा धरणामध्ये 57% जलसाठा शिल्लक. बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये केवळ 34% साठा.